फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. भूषणदूत अकॅडमीच्या या राज्यस्तरीय संयुक्त गडब पूर्व परीक्षा टेस्ट सिरीजमध्ये मी भूषणदूत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आजचा आपला पेपर होता, पेपर क्रमांक 8 होता आणि पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टवर आधारित हा तिसरा पेपर आपला होता. ओके, याच्या पहिले आपल्या 2 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आपल्या झालेले आहेत. त्या सगळ्यांचे डिस्कशन सुद्धा आपण यूट्यूबला अपलोड केलेले आहेत. बरोबर, बघितले असतील तुम्ही. हां, तर सहसा मी डायरेक्ट यूट्यूबला डिस्कशन घेतो, कारण माझी वेळ येते तोपर्यंत तुम्ही म्हणता की सर मेसचा वेळ झालेला आहे. ओके, म्हणून यूट्यूबला म्हणून म्हटलं यंदा आपण या टेस्टला पहिले घेऊयात. आता फक्त 3 आठवड्याचा कालावधी आपल्याकडे उरलेला आहे, ठीक आहे ना. तर या 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये आपल्याला कशा प्रकारे तयारी करायची, तर आपल्याला माहिती आहे की पॉलिटी जो पार्ट आहे तो 10 प्रश्नांना येतो. ओके, मागच्या वेळेस पॉलिटीचा पार्ट, पहिली गोष्ट तर बघा, अनेक लोक आता स्ट्रॅटेजी व्हिडिओ चालू होऊन जातील. ओके, आणि आपण त्यामध्ये हे होत राहतो. मागच्या वेळेस सगळेजण म्हणत होते स्ट्रॅटेजी व्हिडिओजमध्ये की पॉलिटीमध्ये 10 पैकी 8-9 प्रश्न आपले तसेच बरोबर येतात, पण जेव्हा ॲक्च्युअल पेपर आला तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की 6चे पण वांदे, 5 प्रश्नाचे पण वांदे झाले. म्हणून पेपर प्री अज्युम करून जायचा नाही. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की स्पर्धा परीक्षेमध्ये एकच गोष्ट प्रेडिक्ट करता येते की आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही, म्हणून काही प्रेडिक्ट करून जाऊ नका. यंदाची राज्यसेवा परीक्षा असं वाटलं होतं कंबाईनचे पेपर बघून, त्यानंतर राज्यसेवा मेन्स पेपर बघून की पेपर प्रचंड अवघड येऊ शकतो, पॅटर्न भिन्न येऊ शकतो, पण पॅटर्न अतिशय रेग्युलराईज झाला आणि अपेक्षेपेक्षा सुद्धा पेपर खूप सोपा आला. म्हणून आता पुढचा पण सोपा येईल किंवा अवघड येईल किंवा कसा येईल आपल्याला काही सांगता येत नाही, म्हणून तयारी आपली पूर्ण अँगलनी असली पाहिजे. आता शेवटच्या 3 आठवड्यामध्ये तुमचा भर जो असतो तो मोस्टली प्रत्येकजण हे सांगतो की रिव्हिजनवरती जास्तीत जास्त असला पाहिजे. करंट अफेअर्स सोडून, म्हणजे चालू घडामोडी सोडून बाकी काही नवीन जास्त वाचू नका. ओके, आता फक्त रिव्हिजनवरती भर द्या. आणि दुसरं, गणित बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही हे करू शकता. पेपर सोडत असताना सुद्धा तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की पहिले पेपर जसा आला 5 मिनटं, तुमचा 5 मिनटं थोडं जास्त होईल, 3-1 मिनिटाचा कालावधी जो आहे तो थोडा फक्त प्रश्न थोडे स्कॅन करायला ठेवा, म्हणजे एक ओव्हरलुक करायचं पेपरवरती. इथे करता की नाही तुम्ही पेपर, थोडा एक ओव्हरलुक करत जा की कोणता पार्ट कुठे आला आहे, म्हणजे कारण तुमची काही स्ट्रेंथ असतील, समजा तुमची स्ट्रेंथ इकॉनॉमिक्स आहे, पॉलिटी आहे, ओके, जिओग्राफी आहे, पण तुम्हाला समजा गणित बुद्धिमत्ता जास्त हे होत नाही किंवा इतिहास तुम्हाला जास्तही नाही, पण इतिहास जर स्टार्टिंगला आला आणि ते तुम्ही सॉल्व्ह करायला गेलात तर पेपर थोडा बिघडू सुद्धा शकतो तुमचा. किंवा मग आपल्याला अनेकदा अनोळखी प्रश्न दिसले की आपण तिथे डिमोरलाइज होऊन जातो पेपरमध्ये, अरे मला काहीच कळत नाही आहे मग त्यामुळे. म्हणून तुमची जे काही स्ट्रेंथ आहे ते कुठे आलेली ती पहिला एकदा नोट डाऊन करून घ्या. ओके, कुठे कुठे कोणता पाठ आलेला आहे, चालू घडामोडी कुठे आलेला आहे, काय आलेलं आहे. आणि असं सुद्धा की असं पण नाही म्हणत मी की समजा आता बघा आपण हा पेपर ओव्हरलुक करतोय, असं एकदम ओव्हरलुक करायचं, स्थापनेनुसार क्रम लावा, ख्रिश्चन मशिनरी खाली कोणती हे केला वगैरे वगैरे. तुम्हाला वाटतं की नाही यार थोडंफार मला अवघड वाटतंय, तर थोडं स्किप करायचं पुढे. मग त्याच्यानंतर मग काय झालं 16पासनं पॉलिटी. आता पॉलिटी जर वाटतं तुम्हाला की हे योग्य आहे, आता पॉलिटीमध्ये काय, आता बघा जेव्हा मल्टिपल स्टेटमेंट बेस्ड प्रश्न असतात तर त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला काय वेळ लागतो, थोडा वेळ लागतो, ठीक आहे ना. पण जेव्हा सिंगल लाईनर येऊन जातात, आता समजा असं आलेलं काय की लष्करी कायदा अंमलात आहे, आता याचं उत्तर काय, तुम्हाला याचं समजा उत्तर तुम्हाला माहिती आहे, समजा मला वाटतं याचं उत्तर 2 आहे किंवा 3 आहे, काय पण असेल, तर तुम्ही तिथल्या तिथे टिक करून तिथल्या तिथं टिक पण करू शकता. म्हणजे असं नाही की पहिले 5 मिनिट फक्त ओव्हरलुक करायलाच द्यायचे. सिंगल लाईनर प्रश्न आला आणि तुम्हाला वाटतं की हां याचं उत्तर हेच आहे, तिथल्या तिथे तुम्ही टिक केलं तरी चालेल. पुन्हा मूव्ह पुढे. जेव्हा पॉलिटी संपतं त्याच्यानंतर काय येतोय, इकॉनॉमिक्स येत आहे, बरोबर आहे. हा आता एक कमिटी वगैरे आहेत. 2013 साली केंद्र सरकारने आदेश सुधारणा कर प्रशासन सुधारणा कमिटी स्थापन केली. याचं उत्तर काय आहे, केळकर आहे ना. ओके, तिथे काय करून द्यायचं, पण टिक करून टाकायचं. आपल्याला जर माहित असेल तर, मला माहिती कोणतं उत्तर आहे, केळकर जर असेल, तुम्ही म्हटलं आता केळकर म्हणून मी टिक केलंय, काय केळकरच आहे का उत्तर, काय उत्तर येते 32चं, पार्थसारथी का. ओके, आय डोंट नो. हां, मग जिथे तुम्हाला जे काही उत्तर असेल ना ते तिथल्या तिथे तुम्ही टिक केलं तरी चालेल. हां, तर आपण हे अशा प्रकारे हे करायचं असतं. त्यानंतर आता आला सायन्सचा पार्ट, जो की अनेक विद्यार्थ्यांना सर्वात जास्त अवघड जातो. ओके, अनेक लोक सायन्स शेवटी सोडवतात, मी पण प्रिफर करतो की थोडं सायन्स जो 15 प्रश्न असतात सॉरी सायन्सवरती. आपल्याला डिस्ट्रीब्युशन कसं आहे की टोटल या पेपरमध्ये सेक्शन किती आहेत, 7 सेक्शन्स आहेत, बरोबर आहे ना. 7 सेक्शन्स आहेत ना. 7 मध्ये फक्त पॉलिटी हा जो पार्ट आहे तो 10 प्रश्न येतात पॉलिटीचे. आता असं काही रूल नाही आहे आयोगाचा. ओके, पण 2017 ते 17, 18, 19 आणि 20 हे 4 वर्ष हाच पॅटर्न कंटिन्यू राहिला आहे की पॉलिटी 10 प्रश्न, इतर प्रत्येक सेक्शन 15 प्रश्न. ओके, 15 असतात वाटतं ना. हां, 15 15 90, 6 सेक्शन्स आणि उरलेला एक जो आहे पॉलिटीचा सेक्शन तो किती 10 प्रश्न असं असतं, ठीक आहे. तर आता या अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन असतं.
आता मी पण नेहमी प्रिफर करतो की गणित बुद्धिमत्ता हा पार्ट जो आहे तो सगळ्यात शेवटीच घ्यायचा. कारण गणित बुद्धिमत्तेचं जर का तुम्ही बघितलं तर 2017ला गणित बुद्धिमत्ता प्रचंड सोपं होतं. तेव्हा तुमचं 15पैकी 12-13 एक प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजेत. पण 17 नंतर 18ला थोडं मीडियम लेवल आलं आणि 19ला एकदम अवघड आलं. 20ला पुन्हा मीडियम लेवल आलं. तर गणित बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला निश्चित सांगता येत नाही. आणि खूपदा गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न कधी वन लाईनर असतात तर त्याला खूप जास्त वेळ पण लागून जातो. असं पण होऊन जातं ना अनेकदा. तर टाइम कन्झ्युमिंग, कारण इथे लक्षात घ्या राज्यसेवेचा पेपर आणि या पेपरमध्ये फरक आहे. राज्यसेवेमध्ये तुम्हाला एका प्रश्नाला दीड मिनिटे ऑफिशियली, आणि जर का तुम्ही कॉम्प्रेशनमध्ये टाइम सेव्ह केला तर तुम्हाला 2 मिनिटं सुद्धा तुम्ही एका प्रश्नाला देऊ शकता. परंतु इथे तुम्ही कंबाईनमध्ये तेवढा वेळ देऊ शकत नाही. मॅक्झिमम वेळ तसं तर तुम्हाला 36 सेकंद आहे रेशो काढला तर, पण मॅक्झिमम वेळ तुम्ही ओढून ताडून जरी केलं तरी 50 ते 60 सेकंद मॅक्झिमम झालं. एवढ्या याच्यामध्ये हा प्रश्न सुटतो का हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून गणित बुद्धिमत्ता नेहमी शेवटीच घ्या. जेव्हा तुमचे जीएसचे पूर्ण 85 प्रश्न तुमच्या डोळ्याखालनं गेलेले असतील त्याच्यानंतरच कशाला हात लावायचा आहे, गणित बुद्धिमत्तेला हात लावायचा आहे. कोणी किती म्हणत असेल की नाही गणित बुद्धिमत्ता मधात घ्या किंवा पहिले घ्या, मी नेहमी जरी माझा सब्जेक्ट असेल मी नेहमी प्रिफर करतो की गणित बुद्धिमत्ता नेहमी तुम्हाला शेवटी घ्यायचं आहे. मी सहसा सांगतो की इकॉनॉमिक्स पॉलिटी, आता यंदा आला पॉलिटी अवघड म्हणून ठीक आहे, पण असं काय दरवेळेस येईलच असं नाही आहे ना. ओके, तर मी नेहमी सांगतो की सुरुवात थोडी इकॉनॉमिक्स पॉलिटीनी करायची, त्यानंतर मग जिओग्राफी घ्यायचं. जिओग्राफी घेतलं त्यानंतर मग आपलं हिस्ट्री, ओके, आणि नंतर आपलं जे सायन्सचा जो काही पार्ट आहे तो पार्ट जो आहे तो घ्यायचा. ओके, अशा प्रकारे तुम्ही सायन्स आणि मॅथ्स सगळ्यात शेवटी ठेवायचं त्याच्यामध्ये, ठीक आहे, आणि बाकीचा पार्ट जो आहे तो आधी उरकून घ्यायचा आहे. आता समजा आजचा आपण पेपर बघितला तर आजच्या पेपरमध्ये बघा तुम्हाला एक पुन्हा तसं मी सांगितलं होतं याच्या आधीच्या पेपरमध्ये, पण अनेक लोक नवीन जॉईन झालेले आहेत तर सांगतो की कोणते प्रश्न. आता बघा ABCD EFG समांतर असते वगैरे असा प्रश्न आयोगामध्ये आलेला आहे. मी थोडंफार त्याला चेंज केलेलं, बाकी काही नाही. ओके, परंतु आता मला सांगा एवढा वेळ आहे का आपल्याकडे वेळ किती आहे? 36 सेकंद 50 सेकंद. आता इतके रस्ते फ्रेम करत बसा ABCDEF, तुम्हाला वाटत असेल की कोणी सॉल्व पण केला असेल उत्तर पण बरोबर आलं असेल, अरे पण त्या वेळेमध्ये तुमचे 3 प्रश्न दुसरे होऊ शकत असते, हे पण तुम्ही लक्षात घ्यायचंय. म्हणून आला तसं प्रश्नाने सुरुवात करायचं असं नाहीये. याला आपण नंतर स्किप करायचं. हा आता बघा छोटासा प्रश्न आहे, हा होऊ शकतो, याला टिक करून शकता तुम्ही. याला 10ने भाग दिला तर बाकी किती उरल, त्यात कन्सेप्ट जर का तुम्हाला माहिती असेल हे पण लवकर होऊ शकतं. हा खरे खोटे हे तर पॅटर्न तुमचे पाठच असले पाहिजेत, ठीक आहे ना. हा देन अगेन हे क्रिटिकल रिझनिंगचे प्रश्न कधी कधी सोपे पण असतात, कधी कधी काय असतात अवघड पण असतात. आता आपल्याला सांगता येत नाही याच्यामध्ये काय आहे काय नाही. ओके, पण हे पण तुम्ही वाचू शकता, पण याच्यात काही जास्त कॅल्क्युलेशनची तर गरज तुम्हाला पडणार नाहीये, ठीक आहे. हां, आता मला सांगा, हे आहेत व्यक्तींचा गट आहे, 3 स्त्री आहेत, 4 पुरुष आहेत, प्रत्येकाचा व्यवसाय आहे, त्यानंतर प्रत्येकाची एक गाडी आहे. हे पूर्ण फ्रेम करायला किती वेळ जातो रे? बरोबर आहे. अनेक लोक मला म्हणतात की पझल कशी सॉल्व करायची. पहिली गोष्ट, पझल कंबाईनमध्ये सॉल्व करायची नसतेच. 8 माणसं, त्याची 8 गावं, त्याचे 8 व्यवसाय, हे लिंक करायला किती वेळ जातो आपल्याकडे? आपल्याला हे तर लक्षात आलं पाहिजे ना. आपल्याकडे वेळ किती आहे, आपण करतो काय, उगाच काहीतरी फालतू सिटिंग अरेंजमेंट. पझल जर का 5 माणसांपर्यंत असेल, तेच तुम्हाला सांगतो. हा जो अगेन हे उदाहरण, हां हे सुटण्यासारखं होतं. इनइक्वलिटीज हे तुमचे लर्न असले पाहिजे पॅटर्न. हे होऊ पण शकतं की आपण कॅल्क्युलेशनला वेळ लागतो, आपण याला होल्ड ठेवूयात, ठीक आहे. हां, हे अटीवर आधारित हे पण होऊ शकतं, याला वेळ लागू शकतो. अगेन हा जो आहे हे सुटण्यासारखं उदाहरण होतं. बघा ही पण एक पझलच आहे, पण त्या पझलमध्ये आणि या पझलमध्ये फरक आहे. आपल्याला हे पण असं नाही की असं नका लक्षात ठेवू, नाही तर की आमच्या सरांनी सांगितलं होतं की पझल आली की सोडूनच जायची. ओके, आता अशा लहान जर का पझल असतील तर तुम्ही त्या सोडवू शकता सुद्धा. तर तुम्हाला हे सुद्धा कळलं पाहिजे की कोणत्या पझलला हात लावायचा आहे. 5-6 माणसापर्यंत असेल, फक्त व्यक्तीने फक्त त्याची प्रोफेशनच लिंक करायचं असेल तर तशा ज्या गोष्टी आहेत की त्या पझल्स तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. जसं की आपण जर का बघितलं तर आता यंदाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला जो काही पेपर आला होता तर त्या पेपरमध्ये तुम्हाला आठवत असेल की ते काहीतरी गावं होती, बरोबर आहे, टेंभे वगैरे ती गावांची नावं होती, कुठे जायचं. ती पझल प्रचंड काय होती, टाइम कन्झ्युमिंग पझल होती. ती पझल काय होती, अतिशय टाइम कन्झ्युमिंग होती. ती दुसरी पझल आली होती की सांख्यिकी या दिवशी आहे, भूगोलाचा त्या दिवशी पेपर आहे, ती पझल होती, पण ती काय होती, खूप सोपी होती. तर तुम्हाला हे कळलं पाहिजे कोणतं आपल्याला अटेम्प्ट करायचं आणि कोणतं स्किप करायचं आहे, बरोबर आहे ना. तर हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. तर लेट्स आता हे बाकी नंतरचे पुढचे सोपे आहेत. तर जवळपास तुमचा या पेपरमध्ये मी म्हणेल की 8 ते 9 प्रश्न जरी का तुम्ही सोडवले या पेपरमधले गणित आणि बुद्धिमत्तेचे म्हणतोय मी 15 पैकी, तरी तुम्ही तुमचा तो अटेम्प्ट जो आहे तो चांगला अटेम्प्ट आहे. कारण काही प्रश्न लेंदियर होते, तर 9 ते सोडवले नाही म्हणजे बरोबर आले पाहिजेत. 8 ते 9 मार्क्स तुमचे त्याच्यामध्ये. ओके, 8 एक मार्क. हां, तर चला पहिले घेऊयात. ABCDEFG समांतर असते. ए हा रस्ता बीच्या दक्षिणेकडे अर्ध्या किलोमीटरवर आहे. सी हा रस्ता डीच्या उत्तरेकडे 1 किलोमीटरवर आहे. आता बघा यामध्ये पण तुम्ही काय करता,
ए हा रस्ता जो आहे तो बीच्या काय दक्षिणेकडे अर्धा किलोमीटरवरती आहे, तर ए वरती काय येईल, बी येईल आणि खाली काय येईल, ए. आता इथे काय घेतो आपण, अर्धा किलोमीटर, बरोबर आहे. इथे काय घेतो आपण, अर्धा किलोमीटर, असं बरोबर आहे का. ए हा बीच्या दक्षिणेकडे आहे ना, हा अर्धा किलोमीटरवर आहे. आता पुढे काय येतं रे, सी आणि डी. आता मांडणार कुठे आपण सी आणि डी, आपण पहिले काय मांडलं, ए आणि बी मांडलं. तुम्ही तुमचा बघा, फक्त इथे टेस्ट सोडवत असताना ती पझल जी असते ती कशी सोडायची हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे. आता सी आणि डी, पण आपण जर ए आणि बी मांडले तर सी आणि डीचं लिंकेज सापडतंय का. म्हणून कोणतं पण हे उदाहरण असेल किंवा जेव्हा जेव्हा पझलच्या टाईपची उदाहरणं असतात त्याच्यामध्ये कॉमन लिंक किंवा कंटिन्युटी शोधणं काय असतं, जास्त गरजेचं असतं, बरोबर आहे. म्हणून आता असाच पाठ बघायचा की जो बी किंवा एच्या संबंधात असेल. आता कुठे ए दिसतंय का आपल्याला, नाही. इथे काय आलं, एक बी आलं. मग हा पाठ कट जरी तुम्ही केला, तुम्हाला कन्फ्युजन टाळण्यासाठी तुम्ही करू शकता. बी हा च्या उत्तरेकडे आहे कोण, ई हा डीच्या दक्षिणेकडे अर्धा किलोमीटर आणि बीच्या उत्तरेकडे 1 किलोमीटर. बीच्या उत्तरेकडे 1 किलोमीटरवर कोण आहे, ई आहे, बरोबर आहे. सो किती उत्तर आहे इथं, 1 किलोमीटर आहे उत्तर आहे, हां 1 किलोमीटर आहे. त्यानंतर ई हा डीच्या दक्षिणेला आहे, म्हणजे ईच्या वरती काय आहे, डी आहे. किती किलोमीटर वरती, अर्धा किलोमीटर वरती. लक्षात येते का तुम्हाला. हां, त्यानंतर बघा रस्ता ई हा जीच्या दक्षिणेकडे 1 किलोमीटरवर आहे. ई हा जीच्या दक्षिणेकडे म्हणजे डीच्या वरती असेल काय, जी, बरोबर आहे ना. आणि यांच्यामधलं अंतर पुन्हा असेल अर्धा, कारण हा ईच्या उत्तरेकडे 1 किलोमीटर वरती आहे. गॉट इट, करते का. हां ठीक आहे. आता बघा रस्ता ई हा एफच्या उत्तरेकडे अर्ध्या किलोमीटरवर आहे. ई हा एफच्या म्हणजेच काय, याच्या खाली, बरोबर आहे. रस्ता ई हा जो आहे तो एफच्या उत्तरेकडे काय अर्ध्या किलोमीटरवरती आहे. ओके, हां. तर मग इथे यांच्यामधलं अंतर काय असेल, तर इथे काय येणार, एफ येईल. हां, आता काय येणार, सी हा डीच्या उत्तरेकडे 1 किलोमीटरवरती आहे. आता डीच्या उत्तरेकडे 1 किलोमीटर म्हणजे सगळ्यात वरती काय येणार, सी येणार, बरोबर आहे. याच्या उत्तरेकडे 1 किलोमीटर, हा अर्धा आणि हा काय पुढचा आणखी अर्धा. अशा प्रकारे अरेंजमेंट होणार आहे का. ओके, तर बघा आपण किती इझिली याला काय केलं, अरेंजमेंट केलं. आता आपण जर बघितलं तर आपला सिक्वेन्स कसा येतो, सगळ्यात खाली ए, नंतर बी, त्यानंतर एफ, त्यानंतर ई, त्यानंतर डी, त्यानंतर जी आणि त्यानंतर काय सी. आणि प्रत्येकामधलं अंतर अर्धा 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 किलोमीटर आहे. ओके, मग आता यांनी काय विचारलंय की 2 किलोमीटर अंतर आहे. आता सी आणि ई मधलं अंतर किती, तर बघा इथे सी आहे आणि इथे काय ई आहे, तर अर्धा अर्धा आणि अर्धा, अंतर किती आहे, 1.5 आहे ना, 2 आहे का, नाही. मग उत्तर काय येतं इथे, सी आणि एफ. बघा सी आणि एफ अर्धा 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 आणि अर्धा, 2 किलोमीटर अंतर कशामध्ये, सी आणि एफ मध्ये. बाकी कोणत्या पण याच्यामध्ये जर का तुम्ही काढलं तर अंतर हे 1.5 किलोमीटर येत आहे, बरोबर आहे. पण आपल्याला अंतर काय पाहिजे, 2 किलोमीटर. आयोगाला असा आलेला प्रश्न, मी थोडं त्यात फक्त फ्रेमिंग चेंज केलं. आयोगात होतं की 1.5 किलोमीटर अंतरचा प्रश्न होता, मी त्याला फक्त 2 किलोमीटर अंतरचा केला आणि ते काहीतरी WXY काहीतरी होते, मी याला ABCD केलं. ओके, तर हे अशा प्रकारे आहे. तर पझल सॉल्व करताना तुम्हाला कंटिन्युटी लक्षात ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. बघा मी आता कशी सॉल्व केली, मी सिक्वेन्सनी गेलो का, त्यांनी जसा प्रश्न विचारला जर आपण मांडलं तर अशा येणे. नाहीतर मग काय करायचं, खूपदा असं असतं की पहिली इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि नंतर त्याच्या लिंक इन्फॉर्मेशन सर्वात शेवटी असते. असं न जाता मग तुम्ही असे करू शकता, जर का तुम्ही ए आणि बी नाही मांडलं तर पहिले काय मांडून घ्या, सी डी मांडा, बरोबर आहे. मग सी नंतर इथे काय येते का, नाही येत. त्यानंतर काय, हां इथे येते डी, मग याच्या थ्रू लिंक करत जा. किंवा मग बघून घ्यायचं की कोणतं टर्म जे आहे किंवा कोणता शब्द आहे तो सर्वात जास्त वेळा येतोय. काय येतं रे ते वारंवार, ई. त्यानंतर आणखी काय येतंय, ई. कंटिन्युटीमध्ये आलाय, त्यानंतर आणखी काय आलंय, ई. ईचा रेफरन्स किती वेळा आला. आता ज्याचा रेफरन्स जास्त वेळा आला त्याच्या रिस्पेक्टिव्ह मांडणी करणं काय होणार, सोपं होणार. म्हणून तुम्ही या वेळी सुद्धा जाऊ शकता त्यामध्ये, ठीक आहे. आणि हे जे गणित बुद्धिमत्तेचे आलेले आता शेवटच्या या दिवसांमध्ये गणित बुद्धिमत्तेचे आलेले जे काही सगळे प्रश्न आहेत ते आयोगाला आलेले जे आहेत राज्यसेवेचे सुद्धा, बघा राज्यसेवेचे सुद्धा सॉल्व करण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण शेवटी गणित बुद्धिमत्ता जवळपास काय लेवल सारखीच आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. सो राज्यसेवेचे गट ब चे गट क चे प्रिलियम्स आणि मेन्स दोघांचे सुद्धा, असं नाही आहे की काय राज्यसेवा मेन्स वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. गणित बुद्धिमत्ता शेवटी काय सेम आहे, थोडीफार कमी जास्त काठीण पाडेल पण त्यांनी काय फरक पडत नाही. तर उलट कोणतं पुस्तक सॉल्व करण्यापेक्षा येणारे 3 आठवडे जे आहेत त्याच्यावरती वेळ द्या जरा. ओके, तो ते जास्त मी दर आता रोज एक तुम्ही जर टेलिग्राम चॅनल आपलं फॉलो करत असाल भूषण दूध अकॅडमीचं, त्याच्यावरती एक PDF पण रोज टाकतो 15 प्रश्नांची, आयोगाच्या आलेल्या प्रश्नांची. ते फक्त प्रश्न बघायचे, त्याची प्रिंट काढून आणि सॉल्व करून घ्यायचे. त्याच्यामध्ये त्याची उत्तरं सुद्धा तुम्हाला पूर्ण दिलेली असतात. ओके, तर हे करा. आणि रोज एक थंब रूल ठेवा आता की डोळ्याखालनं 200 MCQs तुमचे गेलेच पाहिजेत. गणित बुद्धिमत्तेचे म्हणत नाहीये मी, GS चे म्हणतोय. म्हणजे फक्त गणित बुद्धी 200 प्रश्न करणार, बाकी वेळ कधी भेटणार आपल्याला. 200 MCQs जे आहेत ते GS चे तुमचे डोळ्याखालनं आता गेलेले असले पाहिजेच.
200 MCQs आयोगाला आलेले ते आणि त्याचे उत्तर काय आहेत. आता विश्लेषण वाचत बसायचं नाही. विश्लेषण वाचायला आपल्याकडे वेळ नाही आता. आता फक्त प्रश्न बघायचा, त्याचं उत्तर काय आपलं बरोबर आहे की नाही ते बघा. जर बरोबर असेल यू कॅन मूव्ह अहेड. जर का चुकीचं येत असेल तुमचं उत्तर तर मग थोडं विश्लेषण वाचा, नाहीतर वाचण्याची गरज नाही. आणि विश्लेषण सुद्धा शॉर्ट बट स्वीट असलं पाहिजे. उगाच काहीतरी एक प्रश्न असतो त्याच्यावरती 2-2, 3-3 पानं विश्लेषण दिले असतं, तुम्हाला बापरे काय डिटेल देतोय हा. पण आता तेवढा वेळ आहे का आपल्याकडे. मी बघतो अनेक विश्लेषणाची पुस्तकं, समजा फिजिकल जॉग्राफी ऑफ इंडिया असेल तर फिजिकल जॉग्राफी ऑफ इंडियाचा प्रश्न असतो आणि 2 पानाचा त्याचं पूर्ण जॉग्राफी ऑफ इंडिया. पण आपण प्रश्न केव्हा सोडवतो, आपला अभ्यास झालेला आहे सध्या, आपल्याला रिव्हिजन म्हणून आपण प्रॅक्टिस म्हणून प्रश्न सोडवतोय ना. इथे पुन्हा ते विश्लेषण वाचत बसण्याचा काय अर्थ आहे का आपल्याला. तर असंच पुस्तक विश्लेषणाचं वापरा की जे एकदम कमीमध्ये तुम्हाला विश्लेषण देत असेल. अनेक लोकांना जास्त विश्लेषण ते चार्ट ग्राफ बनवून डायग्राम वगैरे बनवून खूप भारी वाटतं, पण आपल्याला तितका वेळ आता घालवायचा नाही आहे. हे सुद्धा मला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, जर एका बादलीत 3/5 पाणी भरले तर बादलीचं वजन 15 किलोग्राम भरते आणि त्या बादलीत 4/5 पाणी भरलं तर वजन काय भरते, 19 किलोग्राम भरते. तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन काढा. ओके, आता मला सांगा ह्या प्रश्न किती लोकांनी सोडवला, किती लोकांचा बरोबर आला. फक्त 1 किंवा 2. एकदम सोपा प्रश्न होता इक्वेशनवर आधारित. मला सांगा, जेव्हा बादली आपण बघतो तर याच्यामध्ये बादलीचं वजन, तुम्ही एखादी बादली उचलता तर त्याच्यामध्ये जे काही वजन असतं ते कशाचं असतं रे. फक्त पाण्याचं असतं. फक्त पाण्याचं असतं का. अरे बादलीचं पण असतं की नाही. आता तुम्ही त्यात किती पाणी भरा, एक गोष्ट कॉन्स्टंट राहणार आहे, ती म्हणजे काय, बादलीचं वजन. तर आपण समजा पकडूयात की एक्स म्हणजे काय, बादलीचे वजन, आणि वाय जर काय, वाय काय, जेव्हा ती पूर्ण भरलेली असेल, जेव्हा ती काय असेल, पूर्ण भरलेली असेल, जेव्हा पूर्ण भरलेली असेल तेव्हा पाण्याचं वजन. तर ते आपण काय घेऊयात, वाय घेऊयात. मग आता जेव्हा तो काय म्हणतो 3/5 पाणी भरले, तर समजा एक्स तेव्हा बादलीचं वजन असेल आणि काय बोलले 3/5 ऑफ वाय. पाणी किती भरले 3/5, तर एकूण हे वजन वाय असेल पूर्ण पाणी भरलेलं, तर ते किती होणार 3/5 होणार. 3/5 ऑफ वाय हे किती होतं रे 15 kg. सेकंड पूर्ण बादली भरलेली आणि आता किती भरतंय 4/5 ऑफ वाय. बरे 4/5 ऑफ वाय, तेव्हा किती होत आहे 19. झाले, आले इक्वेशन्स. आता याला फक्त इकडे क्रॉस मल्टिप्लाय करा, 2 इक्वेशन्स आले, त्या इक्वेशनला काय करा, सॉल्व करा. बरोबर आहे. सो त्या इक्वेशनला सॉल्व करा, तुम्हाला काय येऊन जाईल त्याच्यामध्ये उत्तर येऊन जाईल. मग यक्स आणि आपल्याकडे ऑलरेडी यक्स जी आहे, यक्सची आणि वायची आपल्याला काय काढावं लागेल, त्याच्यावर व्हॅल्यू काढावी लागेल. ठीक आहे. हां, तर मग यक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढायला चला सोल्युशनला डायरेक्ट येऊयात. हां चला, इथे हे आहे, याच्यावर वायची व्हॅल्यू येते. वायची व्हॅल्यू काय येते 20 kg. बरोबर आहे. वायची व्हॅल्यू 20 kg येते. ती व्हॅल्यू कोणता पण एका इक्वेशनमध्ये वायची व्हॅल्यू टाका, त्याच्यावर एक्सची व्हॅल्यू काढा. एक्सची व्हॅल्यू किती येते 3 kg. मग पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन, जेव्हा पाण्याने पूर्ण भरलेले असेल, एक्स म्हणजे काय बादलीचं वजन, वाय म्हणजे काय पाण्याने पूर्ण भरलेल्या याचे वजन, आणि याची बेडीज म्हणजेच काय पूर्ण भरलेली. तर एक्स अधिक वाय, तर 20 अधिक 3, आणि 20 अधिक 3 म्हणजेच किती होणार 23. म्हणून तर काय येणार 23 किलो येणार. हे तर सोपं होतं, म्हणजे तुमचं हे उदाहरण तुम्हाला यायला हवं होतं खरं तर. ओके. हां, नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रश्न काय, 3 ला 3 3^201 याला कितीने भाग दिला, 10ने भाग दिला, तर बाकी किती उरेल. अनेक लोकांना अवघड वाटलं असेल, अरे बापरे असं कसा हा प्रश्न आहे की 3 ला असं कितीने भाग देणार, इतकं कुठं काढत बसणार. पण असं काहीच नाही आहे. तुम्ही जर का बघितलं, बघा 3चा पहिला घात म्हणजे किती रे, 3^1 इज 3. 3चा वर्ग किती, 3चा वर्ग किती होतो 9. 3चा घन किती, 3^4 पॉवर किती 84 आहे. नाही ते सगळं दिलेलंच आहे. हां, 3^5 किती आहे कशाचं, हां 81, सॉरी हां 81. ठीक आहे. 3^5 किती आहे 243. आता मला सांगा युनिट प्लेस जी आहे इथे किती होती, आता 3^6 जी आहे इथे युनिटला किती येत आहेत 9. 729 ना, म्हणजे युनिटला काय येत आहे. जेव्हा तुम्ही 3^7 घेणार ना, त्याच्या युनिट प्लेसला 7 येईल, लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही 3^8 घेणार, त्याच्या युनिट प्लेसला काय येणार, काय येणार 1 येईल. काय येणार 4 नाही, काय येणार 1 येणार. कारण बघा म्हणजेच काय होतंय बघा, 3^1 का 1 युनिट प्लेसला काय येणार 1 मिनिट. हां, 3चा पहिला घात युनिट प्लेसला काय येणार 3. 3चा वर्ग युनिट प्लेसला काय येणार 9. 3चा घन युनिट प्लेसला किती येणार 27. 2^4 युनिट प्लेसला किती होणार
81 81 बरोबर आहे. आता याच्यानंतर म्हणजे 3^5 एक स्थानी 3 येईल, 3^9 येईल, इथे एक स्थानी 7 येईल, 3^8 एक स्थानी काय येईल 1 येईल, 3^9 जेव्हा तुम्ही घेणार तेव्हा पूर्ण एक स्थानी काय येईल 3 येणार. तुम्ही काढून बघा की काय येणार 3. म्हणजेच काय दर 4च्या गटानंतर एव्हरी 4 याच्यानंतर पुन्हा युनिट प्लेस काय होतात रिपीट होतात. मग जेव्हा तुम्ही आता इथे कितवा घात आहे रे 2019. आता 2019 आपली जी ही आहे हा घन किती सायकल नंतर रिपीट होते 4 सायकल नंतर. या 2019ला 4 ने भाग द्या कितीला पूर्ण भाग जातो 2016ला भाग जातो पूर्ण बरोबर आहे. 16 नंतर किती उरतात रे 17 18 19 किती उरतात 3. सो 3चा तिसरा घात म्हणजे युनिट प्लेसला किती येणार 7 येणार. एकक स्थानी काय येणार 7 येणार. एकक स्थानी 7 येणार. 10 कोणती पण संख्या 47 असेल 57 असेल 67 असेल कोणती संख्या असेल त्याला 10 भाग द्या. एकक स्थानी काय उरतं 7च उरतं. एकक स्थानी काय उरतं 7. म्हणून याचं उत्तर काय येईल 7. ओके सो याचं उत्तर काय येईल 7 येईल. ओके याला मार्क करून ठेवा. फार वेगळं एक एक्झाम्पल आहे. हां 89th 89 फार रेग्युलर पॅटर्न आहे. आता खरे आणि खोटे हे तर तुमचं पाठच असलं पाहिजे. दरवर्षी येणारा प्रश्न आहे आणि यंदाच्या राज्यसेवेत जर का तुम्ही बघितले असेल तर जे अपेक्षित प्रश्न होते ते आलेले नाहीत. यंदाच्या राज्यसेवेत पहिल्यांदाच झालं की खरे खोटे आले नाही आहे बरोबर आहे ना. खरे खोटे असेल ते आलेले नाही. रूट्स अँड नेटवर्क डायग्राम्स जे होतं याला इथून जायला 5 रस्ते आहेत इथून जायला 3 रस्ते आहेत तो पॅटर्न पण आलेला नाही आहे बरोबर आहे. तर काही अपेक्षित जे काही पॅटर्न सिलॉजिझम्स आलेलं नाही आहे दरवर्षी येणार सिलॉजिझम दरवर्षी यायचं ना ते सुद्धा आलेलं नाही आहे. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण जे म्हणतो की नाही याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतोच आणि येणारच असं पण नाही आहे. ओके हां ABCD 3 व्यक्ती भेटले. एक नेहमी खरे बोलतो नेहमी खोटे बोलतो आणि एक जण नेहमी एकदा खरे आणि एकदा खोटे बोलतो. तुम्ही माझं लेक्चर बघितलेलं आहे का यूट्यूबवरती खरे खोटेचं बघितलं नसेल तर प्लीज बघून घ्याल. ओपन टू ऑल ठेवलेलं आहे. 2 लेक्चर्स आहे भाग 1 आणि भाग 2 याच्यामध्ये पूर्ण बेसिक स्ट्रॅटेजीपासनं या एक्झाम्पल्सला कसं अटेम्प्ट करायचं ते मी सांगितलेलं आहे. प्रश्न आहे की आपल्यापैकी डॉक्टर कोण आहे. ठीक आहे सो डॉक्टर कोण आहे त्यांनी उत्तर दिली तर तिघांपैकी डॉक्टर कोण असेल. काय उत्तर आहे तुमचं बी. ओके सो द डॉक्टर इज बी. आता याच्या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये काय करायचं अजून करायचं. आता बघा एक जण नेहमी खरे बोलतो आणि त्याची दोन्ही विधानं ट्रू असतील. एक जण नेहमी खोटे बोलतो त्याची दोन्ही विधानं काय असतील फॉल्स असतील. एक जण एकदा खरे आणि एकदा खोटे बोलतो ते त्याचं एक विधान ट्रू असेल आणि एक विधान काय असेल फॉल्स असेल बरोबर आहे. हां मग आता बघा तिघांपैकी डॉक्टर कोण असेल. आपण आता अजूम करूयात. चला आता बी उत्तर तुमचं आहे. बी सोडून बाकी दुसरं कुठलं सांगा मला कोणतं अजूम करायचं. ए करायचं. समजा आपण अजून करू की ए काय डॉक्टर आहे. तर समजा ए डॉक्टर आहे तर एचं हे विधान मी डॉक्टर हे विधान काय ट्रू. लगेच बी शोधायचं नाही. काय करा डॉक्टर आपण कोण अजूम केला ए. तर पहिले अशीच विधानं बघायची की जे डॉक्टरच्या संबंधात आहेत. तर डायरेक्ट बीला या. बीचं पहिलं विधान काय मी डॉक्टर हे विधान काय होईल फॉल्स ना कारण कोण आपण अजून काय करतो कोण डॉक्टर आहे ए डॉक्टर आहे. अगेन बी डॉक्टर हे पण विधान काय होईल फॉल्स कारण कोण डॉक्टर आहे ए डॉक्टर आहे. आता मला सांगा या 3 लोकांपैकी एक जण नेहमी खरे बोलतो आणि ज्याची दोन्ही विधानं काय आहेत ट्रू आहेत. मग खरे बोलणारा व्यक्ती कोण असेल एच असेल ना. कारण बघा एक ट्रू इथे आलाय बाकी दोन्ही याच्यात फॉल्स आला तर इथे 2 ट्रू होण्याचा संबंधच येत नाही. कारण पहिलाच त्यांचं स्टेटमेंट जर फॉल्स झालं तर ते दोन्ही ट्रू म्हणणारे सत्य बोलणारे होतील का रे नाही ना. म्हणून बी खोटे बोलतो हे विधान ट्रू असेल. बी खोटे बोलतो हे विधान काय असेल ट्रू असेल बरोबर आहे. म्हणजेच काय बीची दोन्ही विधानं काय आली पाहिजेत म्हणजे सी खोटे बोलतो हे विधान चुकीचं आहे. जर सी खोटे बोलतो हे विधान चुकीचं आहे याचा अर्थ सी काय बोलतो खरा बोलतो. पण सी खरा बोललाय का रे सीचं पहिलं विधानच काय आहे म्हणजेच आपलं लॉजिक कुठेतरी मिसमॅच होत आहे. कळलं तुम्हाला कसं करायचं. अनेक लोक सांगतात की जे नाव जास्त वेळा येतो ते उत्तर मारून द्यायचं. पूर्णतः चुकीची गोष्ट आहे ही. ओके हां 60% प्रश्नांमध्ये ती गोष्ट लागू होते पण प्रत्येक प्रश्नामध्ये लागू होत नाही. म्हणून लॉजिकली तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके हां नेक्स्ट बघूयात आपण तुमच्यापैकी डॉक्टर कोण आहे. ओके आता आपण अजून करू नेक्स्ट अजम्पशन काय आपलं बी. तर ए म्हणतो मी डॉक्टर हे विधान काय होईल फॉल्स. बी म्हणतो मी डॉक्टर हे विधान काय होईल ट्रू आणि हा म्हणतो मी डॉक्टर हे विधान पण काय होईल ट्रू बरोबर आहे. आता मला सांगा याच्यामध्ये एक जण असा आहे की त्याची दोन्ही विधानं फॉल्स आहे तर ते या दोघांचे जर विधान ट्रू आले तर तो फॉल्स होईल का म्हणजे पहिलं विधानच काय होईल फॉल्स. म्हणून बी खोटे बोलतो विधान काय होईल फॉल्स. हे विधान काय होईल फॉल्स होईल. सो कारण बीचं पहिलं विधानच काय खरं आहे की नाही. हां आता बघा ए खोटे बोलतो हे विधान काय होईल ट्रू. ए दोन्ही खरा बोलला की नाही. हां
सी खोटे बोलतो हे विधान काय होईल? फॉल्स आहे का? सीचे दोन्ही खरे आहेत ना, कारण सी खोटे बोलतो, सी खरा बोलतो, तर सी खोटे बोलतो हे काय होईल? फॉल्स. बघा दोन्ही फॉल्स वाला एक जण आला, दोन्ही ट्रू वाला एक जण आला, एक ट्रू आणि एक फॉल्स वाला एक जण आला. कळले का प्रत्येकाला? नो डाऊट टू एनीबडी? ओके. हां, आपलं लॉजिक मॅच होतंय केव्हा? जेव्हा आपण अजून काय केलं? बी डॉक्टर आहे तेव्हा. कळलं? अशा प्रकारे सॉल्व करायचं. बट ऑनेस्टली तुम्हाला सांगतो, आज घरी गेल्यानंतर एवढा एक टास्क ठेवा की माझ्या याच्या यूट्यूबला जाऊन तुम्ही खरे आणि खोटेचे ते 2 लेक्चर्स आठवणीने बघून घ्या. ओके, किंवा एक आज बघा, एक उद्या बघा, कारण मोठे 1-1.5 तासाचे लेक्चर्स आहेत, तर तुमचा वेळ जसा मॅनेज करून पण नक्की बघा. ते त्यात मी सगळे पॅटर्न्स 20 पॅटर्न आहेत, ते 20 पॅटर्न कव्हर केलेले आहेत. कायद्यामागचे कारण लक्षात आल्यास बहुतेक नागरिक तो कायदा पाळण्याची जागरूक असतात. उदाहरणार्थ, नुकताच करण्यात आलेला कायदा पाळण्याची जाणीवपूर्वक जबरदस्ती करण्याची गरज नाही. मॅम आले का? मॅडम आले? अच्छा, हा, गरज नाही. या कायद्यान्वये धर्माच्या नावे बुवाजी करणाऱ्या लोकांनी इतर लोकांच्या भावनांशी खेळून त्याची फसवणूक करून पैसे लुटल्याच्या दंडांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. याचे कारण की धर्माच्या नावाखाली लुबाडले जाण्याचे नागरिक अतिशय जागरूक झालेत, कारण त्यामुळे त्यांच्या धार्मिक गुरूची बदनामी होते. तर लेखकाचा परिषदेत लेखक कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवणे सहज शक्य आहे? या प्रश्न काय की सहज शक्य आहे विश्वास ठेवणे. तर आता मला सांगा, विश्वास ठेवणे याचा अर्थ काय असतो? विश्वास ठेवणे म्हणजे होतं अझम्पशन्स. विश्वास ठेवणे म्हणजे काय? अझम्पशन्सचे प्रश्न आहेत. हा प्रश्न कशाचा आहे? गृहीतार्थ काय आहे, लेखाचा कोणत्या गोष्टीवरती विश्वास आहे, कोणती पूर्वधारणा आहे, हे सगळे प्रश्न जे असतात ते अझम्पशनच्या पॅटर्न्समध्ये येतात. आणि हे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. याला म्हणतात क्रिटिकल रिझनिंग. तुम्ही जर का राज्यसेवेमध्ये सुद्धा आत्ता बघितलं असेल तर 6 प्रश्न होते असे, बरोबर आहे ना? हाच एक पार्ट पुरे पेपरमध्ये सीसॅटमध्ये अवघड होता, बाकी तर सीसॅट एकदम सोपा होता, बरोबर आहे? आणि त्यामध्ये मी जे उत्तरं दिलेली आहेत, आयोगाने सुद्धा तीच उत्तरं दिली आहेत. तुम्ही बघितलं असेल, सर्वात विश्वासार्ह आन्सर की आपली आहे. 75 प्रश्न डिस्कस केले, त्यातील 72 प्रश्न माझे बरोबर आयोगाच्या कीनुसार. इतकी ॲक्युरेसी नाही आहे कोणाची, तुम्ही बघितलं असेल. ओके, कदाचित. तर हे प्रश्न फार महत्त्वपूर्ण आहेत. अनेक लोकांना वाटतं माझं गणित बुद्धिमत्ता खूप चांगलं आहे, खूप भारी आहे, माझं चांगलं झालेलं आहे. पण आयोग विचारतं काय? आणि असे प्रश्न तुमच्या कंबाईनमध्ये सुद्धा 15 पैकी किती प्रश्न येतात? 3 प्रश्न येतात. तर अशा प्रश्नांची सुद्धा तुमची प्रचंड तयारी असली पाहिजे. ओके, हां, प्रश्न काय? तर आता याचं काय अझम्पशन काय आहे? आता हा काय म्हणतो की अनेक नागरिक जे आहेत की कायदा, आणि पहिला मुद्दाच आहे बघा, कायद्यामागचे कारण लक्षात आले तर नागरिक जे आहेत ते कायदा पाळण्यास काय असतात? जागरूक असतात, बरोबर आहे ना? सो कायदा पाळण्यास काय असतात? जागरूक असतात. मग तो उदाहरण देतो की नुकतंच एक कैदी कायदा आलेला. आता मला सांगा, हे सगळं काय आहे? उदाहरण आहे. उदाहरण आहे म्हणजे तो त्या गोष्टीलाच काय करतो? तुम्हाला पहिली ओळ कळली तुम्हाला समजून जाईल उत्तर काय आहे. लोक कायदा तेव्हाच पाळतात जेव्हा त्यांना काय माहिती असतं, त्याच्या मागचं कारण माहिती असतं. याचा अर्थ लेखक अजून काय करतो रे? कायदा पाळण्यासाठी दंडात वाढलेली रक्कम हेच नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे. अरे उलट तो म्हणतोय की दंडाची रक्कम, बरोबर आहे ना? तो म्हणतो की आता नुकताच करण्यात आलेला कायदा आहे, त्याची जबरदस्ती करण्याची गरजच नाही आहे. तर याचा अर्थ किंमत वाढवा याचा काही संबंधच नाही ना, दंड वाढवा. कारण तो म्हणतो उलट लोकांना माहितीच आहे की लोक आपल्या धार्मिक गुरूची बदनामी म्हणून लोकच याला गोष्टीला फॉलो करतात, म्हणून ते दंड, ती जो कायदा वायदा आला ते जबरदस्ती करण्याची काही गरज नाही, म्हणून दंडाची रक्कम का वाढवावी? हे काय म्हणता येईल का आपल्याला? नाही. आजही समाजात अनेक अविचारी नागरिक आहेत. उलट तो पॉझिटिव्हली घेतो. तो म्हणतो की नाही, उलट लोकांना माहिती आहे की लोक फॉलो करतात, बरोबर आहे ना? कारण त्यांना माहिती आहे की धर्मात आपल्या धर्म गुरुचीच काय होणार? बदनामी होणार. म्हणून हे पण आहे का अविचारी नागरिक आहेत. धर्मावर नाव बुवाबाजी करणाऱ्या लोकांच्या भावनांशी खेळण्यास मनाई करावी, हे काही लोकांनी उत्तर काढलं असेल. पण थोडा पॅसेजचा टोन तर बघा ना तुम्ही काय आहे. उलट तो म्हणतोय की तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करण्याची गरजच नाही आहे, कारण लोकच फॉलो करतात. कारण लोकांना कारण माहिती असतं, लोकांना माहिती असतं की जर का आपण फॉलो नाही केलं तर आपल्याच धार्मिक गुरुची काय होणार? बदनामी होणार. तर म्हणून लोकांच्या भावनेशी खेळण्यात धार्मिक गुरूंना मनाई करावी, काय संबंध आहे? आणि अनेकदा तुम्ही अशी उत्तरं मारता एक्झाममध्ये बघून, तुम्ही समजत नाही प्रश्नाला, तुम्ही वाचा त्या प्रश्नामध्ये काय आहे. लेखक म्हणतो की बहुतांश कारण जर लक्षात आलं लोकांना तर बहुतांश नागरिक कायदा पाळतातच, तुम्हाला जबरदस्ती सुद्धा त्यांच्यावर करण्याची गरज नाही. याचा अर्थ लेखक काय झूम करतोय की कायद्यामागची कारणे मीमांसा नागरिकांनी समजून देण्यासाठी समाजाने काय केले पाहिजे? प्रयत्न केले पाहिजे. मग जे कारण काय आहे, जर लोकांना कारण लक्षात आलं तर आपोआप ते काय करतील? फॉलो करतील. झालं. सो उत्तर काय होईल याच्यामध्ये? म्हणून उत्तर काय तुमचं? पर्याय क्रमांक 4. समजताय? याला म्हणतात क्रिटिकल रिझनिंग. याला म्हणतात क्रिटिकल रिझनिंगचे प्रश्न. काही अवघड नाही आहे, ते एकदम सोपे प्रश्न आहेत. ओके, अशा प्रश्न 100 प्रश्नांची तयारी तुमची एक्झामच्या आधी असली पाहिजे.
ओके हां बघा, नेमणुका आणि अंतर्गत कामकाज यातील स्वातंत्र्याचा मर्यादित अर्थाने विचार केला तरी आरबीआयची स्वायत्ता निसंदिग्धपणे वेगळी ठेवण्यात आली आहे. मात्र आर्थिक धोरण पुढे चालू ठेवण्याच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही. ते धोरण तसेच चालू ठेवण्यासाठी केंद्र सरकारशी आरबीआयला समन्वय साधावाच लागतो. आरबीआयची भूमिका काहीशी दुय्यम असून तिचे स्वरूप जे ते काहीसे कसे आहे, सल्लागारासारखेच आहे. मग निष्कर्षाला पाठिंबा देणारं विधान कोणतं? कोणतं विधान आहे की ते या निष्कर्षाला काय देतं, पाठिंबा देतं. तर आरबीआयची भूमिका काय आहे, दुय्यम आहे आणि त्याचं जे आहे स्वरूप जे आहे ते कसं आहे, सल्लागारासारखंच आहे. तर तो म्हणतो जरी शेवटी काय आरबीआय कोणाला कन्सर्न करते, गव्हर्नमेंटलाच कन्सर्न करते. आरबीआय सल्लागार आहे, आरबीआय काही मेन डिसिजन मेकिंग बॉडी नाही आहे. मग याच गोष्टीला सपोर्ट करणारं विधान काय? तर बघा, क्रिटिकल रिझनिंगच्या प्रश्नांमध्ये जितकं प्रश्न महत्त्वाचा आहे ना मित्रांनो, जितकं इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न काय विचारला, तो अजम्पशन विचारतोय, तो निश्चित अनुमान विचारतोय, तो निष्कर्ष विचारतोय, तो समर्थन देणारं विधान विचारतोय किंवा त्रुटी स्पष्ट करणारं विधान किंवा विरोध दर्शवणारं विधान आहे. तुम्ही राज्यसेवेचे यावर्षी झालेला पेपर ऑब्झर्व करा. प्रत्येक प्रश्न जे 6 प्रश्न क्रिटिकल रिझनिंग विचारणार, प्रत्येक प्रश्न काहीतरी काय वेगळा आहे. तर जितकं महत्त्वाचं पॅसेज आहे तितकंच महत्त्वाचं ते काय प्रश्न सुद्धा, हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके, आरबीआयच्या अध्यक्षाने बँक रेट 2% पॉईंट वाढवण्यामुळे उद्योग आणि क्षेत्राला, सहकारी क्षेत्राला धक्का बसलाय. काय संबंध, हे काही त्या मुद्द्याला एक्सप्लेन करताय का? आरबीआयला कर्जाच्या वित्तीय धोरणाबाबत काही शंका व आक्षेप असून सुद्धा केंद्र सरकार त्यावर वारंवार निर्णय घेत आहे. येस, म्हणजे आरबीआय म्हणते की असं करू नका, तरी केंद्र सरकार घेत आहे. याचा अर्थ आरबीआय फक्त काय सल्लागार आहे, ती काही मेन डिसिजन मेकिंग बॉडी नाही आहे. हेच त्या मुद्द्यांनी स्पष्ट होतं की नाही? हां, खराब झालेल्या नोटा बदलून आरबीआय मान्यतेची गरज नसते. तुम्ही तर उलट मग अगेच बोलताय त्याच्यात. तो तर म्हणतो की आरबीआय सल्लागार आहे आणि तुम्ही जेव्हा असं म्हणणार ते उलट होईल ना. सुट्ट्या नाण्यांची टंचाई दूर करण्यात सरकार असमर्थ आहे, हे सरकारचे मोठे पैसे आहे. काय संबंध? सूत्र परिक्रमांक 2. ओके, हां, PQRST QJVX या 7 व्यक्तींचा गट असून या गटात 3 स्त्रिया व 4 पुरुष आहेत. प्रत्येकाचा व्यवसाय वेगळा वेगळा आहे. ट्रॅव्हल हे आहेत. ओके, परंतु या क्रमाने नाही, प्रत्येकाच्या मालकीची वेगळी कार आहे. अल्टो, सेंट्रो, स्कॉर्पिओ क्रमाने असतील असे नाही. मग कोणते ज्वेलर्स नाही हे वगैरे दिलेलं आहे. आता बघा, हे काही डिस्कस करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे, टाईपच्या मोठ्या पझल्स वगैरे. ओके, तुम्हाला मी चार्ट दिलेला आहे, पण मी एक काम करतो, तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी 2-3 व्हिडिओ बनवून देतो पझल्सचे. तसं तितकं काही इफेक्टिव्ह नाही, पण तरी तुम्हाला एक थोडं सॅटिस्फॅक्शन होऊन जाईल की चला आपण पझल्सचं काय घेतलं आहे, डिस्कशन घेतलं आहे. तर पूर्ण बेसिक पासूनच कोणती पझल सोडवायची, कोणती नाही सोडवायची, कोणत्या पझलला अटेम्प्ट करायचं. आणि मोठ्या पझल जे आहेत, ठीक आहे, एक पझलला समजा 8 मिनटं लागत असतील तर 7-8 मिनटं सहज लागतात. त्याच्या मोठ्या पझल जर का असतील तर मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक देऊन तुमचा वेळ अर्धा करू शकतो, पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ कमी होऊ शकत नाही. पण तरी 4 मिनटं सुद्धा देणं एका प्रश्नासाठी अफोर्डेबल नाही आहे. म्हणून मी म्हणत नाही तुम्हाला अटेम्प्ट करा म्हणून या टाईपचे एक्झाम्पल, पण तरी देतो. आता बघा, अनेक लोक विश्लेषण घेतात, त्यामध्ये ते विश्लेषण सांगतात बघा एवढी मोठी पझल आणि बघा इथे फक्त इतका मुद्दा तुम्ही वाचता, एक ओळ वाचली की डायरेक्ट तुम्हाला उत्तर येतं. पण हे ॲनालिसिस कधी होतं? पेपर आल्यानंतर. त्या पेपरमध्ये एवढं प्रेशर असतं, म्हणून तो शिक्षक शिकवतो बघा माझ्याकडे बापरे वाटतं काय ट्रिक आहे याच्याकडे. हा सगळा मूर्ख बनवायचा धंदा आहे. ओके, तुम्हाला स्पष्ट सांगतो, एक्झामच्या त्या प्रेशरमध्ये मला सांगा एवढे 10 मुद्दे, इतके नावं, ते गावं, हे यात कुठं आपण बघणार आणि कुठं ते उत्तर प्रश्न बघणार? त्यानंतर प्रश्न फक्त बघायचा आणि इथं जायचं, ते असं लागू होत नाही. ते लागू झालं तरी फक्त 20% प्रश्नांना ते लागू होतं. आणि हे ॲनालिसिस केव्हा? जेव्हा आम्ही पेपर आल्यानंतर बसतो, 1 तास सोडवतो ते पझल, त्यातनं मग विचार करतो की आता कसं याचा लिंक होतं, तेव्हा ते होतं. पण एक्झाममध्ये तुम्ही ती पझल कधी बघितलेली नाही तर कसं तुम्ही ॲनालिसिस करणार आहे त्याला? कळलं का? तर सरळ सरळ आहे की दॅट इज, ती काही वर्थ नाही आहे इतका वेळ देणं त्याच्यासाठी. ओके, तर इथे तुम्हाला दिलेलं आहे याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 92 चालला आहे आपला. हां, इथे बघा PQRST व्यक्ती, आता मेल की फिमेल आहे, त्याचा व्यवसाय काय आहे? इथे तर बना सांगा 728 कनेक्शन्स आहेत. हे शक्य आहे का त्या वेळेमध्ये? देर इज ओनली वन थिंग, वी हॅव टू स्किप दॅट. ओके, हां, तर इथे उत्तर काय येतं? प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला याच्यामध्ये? स्त्रिया कोण आहेत? तर काय येतात? RK आणि Q. ओके, RK आणि Q यात काय आहेत? 3 स्त्रिया आहेत. बट ऑनेस्टली तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी 2-3 तुम्हाला व्हिडिओज बनवून देतो याचे पझल्सचे. तुम्ही ते बघा की कशी शॉर्ट ट्रिक अप्लाय करायची. जर एक्झाममध्ये आल्या तर बघा तुम्ही त्याच्यामध्ये. हां, नेक्स्ट. हां, हा इनइक्वॅलिटी चालवता यंदा राज्यसेवेमध्ये इनइक्वॅलिटीज. ओके, फक्त तरी मुलांना हा प्रश्न सुद्धा अवघड गेला. किती लोकांनी ऑनेस्टली सांगा हा प्रश्न अवघड गेला आहे सोडवताना? राज्यसेवेमध्ये आलेला प्रश्न की सोडवला तुम्ही? सोडवला? आता सगळ्यात मोठी चूक तुमची काय झाली होती राज्यसेवेमध्ये? राज्यसेवेने फक्त पेपर एकदम प्रश्न सोपा होता,
पण तरी मुलांना सोडवता आला नाही. याचं कारण काय? आपलं फ्रेमिंग कसं असतं, ए हॅश बी, बी नंतर काय यस, यस नंतर काय झेड आणि झेड नंतर काय पी. त्यांनी काय केलं, एक आता यस आला ना इकडे, तर इकडे झेड द्यायचा, नंतर काय द्यायचा, यस द्यायचा, असं केलं 2 प्रश्नामध्ये. मग तुम्हाला सवय होती की एकानंतर एक मांडायची. मग आणखी विद्यार्थी काय झालेत, अरे आता हे मांडायचं कुठं, काय समजलं नाही. पण सरळ सरळ लक्षात ठेवा, तुम्ही समजा ए इज ग्रेटर दॅन बी असेल, ओके, असं मांडणी आली आहे. आता नंतर तो म्हणतो की सी इज ग्रेटर दॅन काय बी, असं आलं. सी हा बीपेक्षा काय मोठा आहे, ओके. तर आता याची तुम्हाला मग हे लक्षात येते की सी कुठं मांडू मी, बी तर इकडे आला. अरे सरळ जर सी बीपेक्षा मोठा आहे तर बीला मी इकडे घेतलं, कारण आपल्याला कंटिन्युटीसाठी काय या ए आणि सी मध्ये लिंक आहे रे, मधात बीची लिंक आहे. बी आपल्याला इथे पाहिजेच, बी आपण इथे पुट केला. मग बी जर इकडे नेला आणि सी जर इकडे नेला, फक्त हा सिम्बॉल हा उलटा फिरून जाईल ना. सिम्बॉल उलटा फिरेल तर कसं होईल, बी आणि इकडे काय येणार सी, डायरेक्ट आली मांडणी. बाकी काहीच नव्हतं त्या एक्झाम्पलमध्ये. ओके, तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. हां, तर मग आता बघा, ए हॅश बी, ए हॅश बी हॅश म्हणजे काय, लहान नाही, लहान नाही म्हणजेच काय मोठा आहे किंवा काय समान आहे. बी ॲट द रेट एस, बी ॲट द रेट एस म्हणजे काय लहान नाही समान नाही म्हणजेच काय मोठा आहे. एस डॉलर झेड, एस डॉलर झेड म्हणजे काय जे हा केपेक्षा काय मोठा नाही, मोठा नाही म्हणजेच काय लहान आहे किंवा काय समान आहे. आणि झेड पर्सेंट पी, झेड पर्सेंट पी म्हणजे काय लहान नाही मोठा पण नाही म्हणजेच काय समान आहे. ठीक आहे, असं आलंय. हां, आता पी ॲट द रेट एस, पी ॲट द रेट एस म्हणजेच काय, आता पी आणि एसचा काय संबंध येतो, बरोबर आहे हा येतो. पण इथे पी पहिले दिले तर उलटं करून घ्यायचं, तर पी इकडे जाईल आणि यस इकडे जाईल, तेव्हा कसं होणार, हे असं होईल की नाही. अरे जर ए हा बी, लक्षात घ्या, ए जर हा बी पेक्षा मोठा आहे, याला उलटं केलं, बी हा ए पेक्षा काय होणार लहान होणार की नाही. ओके, हां, तर असं फक्त पलटून द्यायचं त्याला. आता मला सांगा, आपल्या या फ्रेमिंगवरनं हे येतं आपल्याला, पण याच्यावरनं हा काय म्हणतो पी ॲट द रेट एस, ॲट द रेट एस म्हणजेच काय ॲट द रेटचा अर्थ काय होतो रे, लहान आहे मोठा, मोठा आहे, मोठा आहे मोठा किंवा समान, मोठ्यामध्ये फरक आहे की नाही, हे होईल का नाही. पी पर्सेंट एस, पर्सेंटचा अर्थ काय होतो रे इक्वल टू एस, इक्वल टू आणि ग्रेटर दॅन इक्वल टू फरक आहे की नाही, पण हे होईल का नाही. ए ॲट द रेट एस, ॲट द रेट एस म्हणजेच काय ए बघा, ए ॲट द रेट म्हणजे काय ए हा एसपेक्षा काय मोठा असा अर्थ आहे ना. यस आहे तर यसपेक्षा बी मोठा आणि बीपेक्षा मोठा किंवा समान, तर ए यसपेक्षा काय होणार आहे मोठाच होणार आहे. आणि इथे सुद्धा हा हेच म्हणतो की ॲट द रेट याचा अर्थ काय रे लहान नाही समान नाही म्हणजेच काय मोठा आहे. तर फक्त 3 उत्तर काय होईल बरोबर होईल, तर 3 काय होणार बरोबर होणार, बरोबर आहे. आता असा पर्यायच नाही आपल्या याच्यामध्ये, बरोबर आहे. म्हणून सदर प्रश्न आयोग रद्द करेल असं नाही. ओके, हे तिसरं निश्चितपणे बरोबर आहे आपलं, डेफिनेटली काय बरोबर आहे. खूपदा तुम्ही असं टर्म बघत असाल की ते काय येतं किंवा येतं, आणि हीच केस लागू होते सिलॉजिझम मध्ये सुद्धा. सिलॉजिझमचे सर्व हत्ती उंट आहेत वगैरे ते उदाहरण नाही का, त्याच्यामध्ये सुद्धा किंवाची केस बघितली का तुम्ही, किंवाची केस बघितली. हां, तर ह्या किंवाच्या केस लागू होण्यासाठी काय करायचं, तर पहिलेच आपल्या रेग्युलर मेथडनीच जेव्हा जेव्हा दोन, आता बघा हे टर्म काय म्हणतंय इथे एक पर्याय आहे 1 किंवा 2, बघा निष्कर्ष 3 तर सेपरेट बरोबर आहे म्हणून 3 तर लागणारच आपल्याला, 3 तर उत्तरमध्ये राहीलच. एक वेळचं हे नाही चालेल, जर फक्त 3 आलं असतं हे नसतं, फक्त 3 जर आलं असतं आपण डायरेक्ट फक्त 3 मार्क केलं असतं, ठीक आहे. पण हा तो 1 किंवा 2. आता किंवा काय, किंवा काय आहे, तर नेहमी लक्षात ठेवायचं की पी आणि एस, पी ॲट द रेट एसचा अर्थ काय होतो, पी इज इक्वल टू पी इज काय ग्रेटर दॅन एस, पी पर्सेंटेजचा अर्थ काय होतो पी इज इक्वल टू काय एस. तर जेव्हा या दोन सिम्बॉलला आपण मिळवतो ग्रेटर दॅन आणि इक्वल टू यांना मिळवलं तेव्हा रिलेशनशिप काय बनतं, हे मिळतं की नाही आपल्याला, येस. याचा अर्थच काय होतो रे ग्रेटर दॅन और इक्वल्स म्हणजे मोठा किंवा काय समान, आपण त्याला तेच म्हणतो मोठा आहे किंवा काय समान आहे, म्हणजेच एक तर मोठा आहे किंवा काय आहे समान आहे, हाच त्याचा अर्थ होतो की नाही. येस, म्हणून उत्तर केलं पर्याय क्रमांक 4. पण हे किंवाची केस बरोबर येण्यासाठी जे 2 स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत त्या 2 स्टेटमेंटमध्ये काय काय असलं पाहिजे नोट्स करून घ्या, की जेव्हा जेव्हा या उदाहरणांमध्ये सिलॉजिझम असेल किंवा हे असेल तर त्यात किंवाच्या केसमध्ये उत्तर बरोबर येण्यासाठी काय असलं पाहिजे, आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी योग्य असल्या पाहिजेत. तर पहिले लिहा, पहिले ज्या दोन पर्यायामध्ये किंवा लागू करायचा आहे, ज्या 2 पर्यायांमध्ये किंवाची केस लागू करायची आहे, किंवाची केस लागू करायची आहे त्यामध्ये मुळाक्षर समान असली पाहिजेत, त्यामधली मुळाक्षर
समान असली पाहिजेत. मुळाक्षर समान म्हणजे काय? 1 आणि 2 मध्ये तो किंवा लावतो, तर पी एस, आणि इकडे पण काय पी एस. यस इकडे आधी यस नंतर पी ते सुद्धा चालेल, पण यस आणि पी हीच मुळाक्षर असली पाहिजे. तसंच सिलोझम मध्ये सुद्धा असेल तर हत्ती आणि उंट एका विधानात, दुसऱ्या विधानात सुद्धा हत्ती आणि उंटच असलं पाहिजे. ओके, हत्ती आणि सिंह असं दुसऱ्याच्यात त्याच्यात किंवा लागणार नाही. इथे जर असतं पी आणि इथे जर आलं असतं, इथे आलं असतं काय ए, तर या दोन मध्ये किंवा लागूच शकत नाही. काय असतं पाहिजे? कॅरेक्टर समान असले पाहिजे. मुद्दा कळला प्रत्येकाला? ओके. दुसरं महत्वाचा मुद्दा तो हा झाला पहिला, आपल्या रेग्युलर मेथडनी ही दोन्ही विधानं जी आहेत ती चुकीची आलेली असली पाहिजेत. यामध्ये जर का एखादा हिचं पर्याय एक बरोबर आलं असतं तर 1 आणि 2 मध्ये तुम्ही किंवा लागतं असं म्हणू शकत नाही. आपल्या रेग्युलर पहिल्या मेथडनी ही दोन्ही विधानं काय आली, आपण काढलं होतं, दोन्ही विधानं काय होती चुकीची, तेव्हाच किंवा लागेल. यातलं कोणतं एक विधान जर का बरोबर आलं तर तेव्हा किंवा लागू शकत नाही. मुद्दा लक्षात येतो प्रत्येकाला? ओके, हां, तर त्याच्यामध्ये किंवा लागू शकत नाही. सो म्हणून इथे उत्तर हे दुसरा मुद्दा लक्षात आला प्रत्येकाला. तिसरं, ह्या दोन स्टेटमेंटचा मिळून तो सिम्बॉल बनला पाहिजे. म्हणजे एक असतं ग्रेटर दॅन आणि दुसरं असतं लेस दॅन, तर तिथे किंवा नाही लागणार. ग्रेटर दॅन आणि इक्वल्स टू मिळून यांच्यामध्ये जे काही रिलेशनशिप आहे हे बनलंय ना, त्या दोन स्टेटमेंटचं मिळून हे रिलेशनशिप बनलंय की नाही? हां, या दोन स्टेटमेंट मिळून ते रिलेशनशिप बनलं पाहिजे, तेव्हा किंवाची केस अप्लाय होईल. ओके, गॉट इट? कळलं प्रत्येकाला? हां, चला, म्हणून इथे उत्तर काय येणार? 1 किंवा 2 आणि 3 बरोबर. ए ते एफ 6 वर्ग दिलेले आहेत, विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी. सो किती इनरोल्ड होते लोक आणि किती लोक पास झालेले आहेत. तर बी आणि सी च्या शाळेचे एकूण झालेले विद्यार्थी शाळा बी आणि सी च्या एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत किती टक्के आहेत? तर आता मला सांगा बी आणि सी. सो बी म्हणजे 15%, हां, बी आणि सी याची टोटल किती आहे रे एकूण विद्यार्थी? 25% ना. मग एकूण विद्यार्थी होती 85 50च्या 25%. ठीक आहे, ती विद्यार्थी संख्या काढा. पास झाले आता बी आणि सीचे पास झालेले विद्यार्थी, एकूण विद्यार्थी 5700 आणि बी आणि सी चे पास झालेले विद्यार्थी 17 आणि 13 म्हणजे किती टक्के? 30%. हां, 5700 15/30 भागिले 30/100 भागिले 8550 25 बाय काय 100. कॅल्क्युलेट करा किती येते उत्तर? 80% येतं का? येतं की नाही येत? चेक करा तुम्ही, येते येईल 80%. करा कॅल्क्युलेट, यू विल गेट द 80% ॲज अन आन्सर. 80 येते की सॉल्व्ह नाही केलं? करायला घरी जाऊन कॅल्क्युलेशन जास्त आहेत. ओके, लक्षात आलं तुम्हाला? अरे हे पास बघा, दोन कॅटेगरी आहेत, पास झालेले एकूण विद्यार्थी. एकूण विद्यार्थीच्या बीएनसी मध्ये एकूण विद्यार्थी किती? याच्या टोटल 1/4 25%, आणि पास झालेले 30% प्रमाण काय विद्यार्थ्यांचं येतं? 20 भागिले 30. कॅल्क्युलेट करा, तुम्हाला उत्तर येईल. हां, नेक्स्ट बघा. हा सोपा प्रश्न आहे. खाली अंकचे कोड व ते वापरायचे अटी दिलेले आहेत. हां, तर मग आता बघा, जर पहिला अंक आणि शेवटचा अंक विषम आहे का रे? पहिला अंक शेवटचा विषम, 4 आणि 2 विषम आहेत का? नाही. पहिला अंक आणि शेवटचा अंक सम आहे का सम? यस, त्यांना डॉलरनी देतात. मग पहिला आणि शेवटचा दोन्ही याला काय आले पाहिजेत? डॉलर आले पाहिजेत. पहिला आणि शेवटचा दोन्ही याला काय आले पाहिजेत? डॉलर. आलं इथंच उत्तर येऊन जातं. कोणतंच असं पर्याय नाही की दोन्ही याला डॉलर आहेत. बाकी बघायची गरज आहे का तुम्हाला? नाही. हे सगळ्यात सोपा प्रश्न आहे. आजकाल 5व्या वर्गाच्या स्कॉलरशिपमध्ये येतात असे प्रश्न. ओके, नेक्स्ट बघा. 96 96. हा आकृतीमध्ये भिन्न स्टेशन प्रतिनिधित्व. हा थोडा अवघड प्रश्न होता. अस्तित्वात असलेल्या कमाल संख्यांची हे काढा. ओके, मग आता याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर ए ते मला हे सांगा, हे किती रस्ते आहेत रे ए ते या पॉईंट पर्यंत? ए ते पी किती आहेत? 3. बरोबर आहे. हां, आणखी कुठला जातोय का पी पर्यंत? नाही. सो ए ते पी पर्यंत किती आहेत? 3. पी ते बी पर्यंत किती आहेत? 1 2 आणि काय 3. बरोबर आहे. सो म्हणजेच ए पासून तर पी पर्यंत जाण्यासाठी एकूण मार्ग किती? हे 3 आणि 3 to 3 म्हणजे किती? 3. ओके, तुम्हाला एकदा हा कन्फ्युजन वाटत असेल
तुम्हाला एक सिंपल सेन्समध्ये हा कन्सेप्ट कसा समजतो, याचं नाव काय, हा पण पॅटर्न खूप वेळा येतो, इकडून इकडे रस्ते जायसाठी किती मार्ग उपलब्ध आहेत असं येतं ना, याला रूट्स अँड नेटवर्क डायग्राम. रूट्स अँड नेटवर्क डायग्राम बघा, मला सांगा ए बी आणि सी हे 3 स्टेशन्स आहेत, समजा 3 गाव आहेत. ए ते बी पासनं 2 मार्ग आहेत आणि बी ते सी पासनं समजा 3 मार्ग आहेत. आपण अजून करूया, 2 मार्ग आहेत आणि 3 मार्ग. तर ए पासून सी ला जायला किती मार्ग आहेत एकूण, 5 मार्ग होतील. किती होतील, 5, चुकीचे, 5 ने किती होणार, 6. कशा प्रकारे 6 होणार बघा, इथून हा गेला, हा झाला पहिला मार्ग. इथून असा आपण इकडनं गेला मार्ग, हा काय झाला, इथून असा गेला, इथून असा गेला, हा किती झाला, तिसरा. इथून असा चौथा, इथून असा पाचवा, इथून असा सहावा. सो अशी किती मार्ग आहेत, 6. या असं सगळं तुम्हाला मी एक एक मोजून दाखवलं, मोजून देण्याची गरज नाही. काय करायचं, हे जो 2 आहेत ना यांचा काय करून द्यायचा, 2 गुणिले काय 3, यांचा गुणाकार किती होतो, 6. डायरेक्ट त्याचा काय करा, गुणाकार करून द्यायचा, 3 दुनी काय 6. इथे म्हणून आपण असं घेतलं, ते तुम्हाला यात लक्षात नाही आलं की 9 कसे आले त्याच्यामध्ये. तर इथे बघा, तर हा कन्सेप्ट असा आहे. इथे याच्या ए पी आणि पी ते बी, तर इथे इथून इथे 3 मार्ग आणि इथून इथे किती मार्ग, आणखी 3. तर 3 गुणिले 3 मार्ग किती होतील एकूण, 9 मार्ग होतील. तर 3 गुणिले 3 म्हणजे एकूण मार्ग किती होतील, त्याच्यामध्ये 9 मार्ग होतील. लक्षात आलं का तुम्हाला. हां, तर ए टू क्यू आणि क्यू टू हे बघा, ए टू क्यू आणखी किती आहेत, 4 मार्ग येतात ए टू क्यू, आणि क्यू टू बी किती मार्ग आहेत, 3. तर 4 त्रिक काय 12. ओके. हां, तर अशा प्रकारे तुम्हाला काउंट करत जायचे, त्याच्यामध्ये टाइम कन्झ्युमिंग आहे हे. तर तुम्ही जर का कॅल्क्युलेट केलं तर मग टोटल, मग नंतर आणखी काय, ए टू एस किती मार्ग आहेत रे, 1 2 मार्ग. आणि एस टू जर का आपण बी बघितलं, हे पण किती मार्ग आहे, 2 मार्ग. सो 2 2 काय 4. हे तसंच आर पर्यंत पण तुम्हाला घ्यावं लागेल. आणि सगळ्यांची टोटल करा, टोटल किती येते मग 31 येते. किती येते, 31 येते. ओके, असं कॅल्क्युलेट करायचं असतं. हां, नेक्स्ट बघा, प्रश्न क्रमांक 97. PONABC हे 7 मित्र आहेत. I10 व्हर्ना आणि I20 कारने प्रवास करत आहेत. प्रत्येक गाडीत किमान 2 मित्र असतात. 7 मित्रांपैकी 3 महिला आहेत, प्रत्येक वेगवेगळ्या कारमध्ये आहेत. ए चा फक्त त्याचा सर्वात चांगला मित्र पी सोबत प्रवास करतो. तर ए, याचा अर्थ सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, की ए पी फक्त पी सोबत प्रवास करतो. कारण व्यक्ती किती आहेत आपल्याला याच्यामध्ये, किती व्यक्ती आहेत, 7 आहेत. तर व्हर्ना या गाडीमध्ये, म्हणजे ए ज्या पण गाडीमध्ये असेल, बरोबर आहे ना, त्याच्यासोबत तो फक्त पी सोबत आहे. म्हणजे ए आणि पी हे 2च जण गाडीत आहेत. म्हणजे उरलेल्या 2 गाडीमध्ये 3 लोक असतील. कारण 7 लोक ऍडजस्ट करायची आहेत, 3च गाड्या आहेत, एका गाडीत 2च लोक आहेत. तर उरलेल्या गाडीमध्ये किती आहे, इथनं ही सगळ्यात महत्त्वाची लिंक आपल्याला सापडते, की उरलेल्या याच्यामध्ये किती असतील, 3 लोक असतील. कळलं प्रत्येकाला. हां, आता ए जो आहे तो पी सोबत प्रवास करतो, जी एक काय महिला आहे, म्हणजे पी काय महिला आहे. ओके. हां, आणि त्यांनी याच्यामध्ये सांगितलंय की जी व्हर्नामध्ये प्रवास आहे, आणि ते कशामध्ये, कोणत्या याच्यात प्रवास करतात, व्हर्नामध्ये प्रवास करतात. एन I20ने प्रवास करते. एन कशाने प्रवास करते, I20ने प्रवास करते. डी आणि ओ I10ने प्रवास करत नाहीत. आता डी आणि ओ I10ने प्रवास करत नाही, म्हणजे कशाने प्रवास करतात, कारण व्हर्नामध्ये जे 2 लोक होते तिथे आपल्याला आलीच ना, ती येऊन गेलीत. आता उरलंच एक फक्त I20, तर म्हणजेच यांच्यासोबत डी आणि ओ हे सुद्धा असणारच, बरोबर आहे. आणि जर डी आणि ओ हे असणार, तर उरलेले जे काही 2 लोक आहेत, ओके, हां, तर हे बी आणि सी हे कशामध्ये असतील, I10 मध्ये आहेत. ओके. आता मला सांगा, डी आणि ओ I10ने प्रवास करत नाही. बी ही स्त्री नाही, तर ओ ही एक स्त्री आहे. सो बी काय आहे, स्त्री नाही. स्त्री म्हणजे काय, पुरुष येईल मग, बरोबर आहे. आणि ओ काय होईल, स्त्री आहे, तो काय होणार, स्त्री होणार, बरोबर आहे. हां, आता आपल्याला 3 फिमेल आल्यात. आता 3 जर का फिमेल आल्या, तर बाकीचे आपल्याला मेल, बाकीचे लोक काय राहतील, मेल, कारण त्याच्यामध्ये काय 3च काय स्त्री आहेत आणि 4 काय पुरुष आहेत. मग आता सी कोणत्या कारने प्रवास करत आहे, तर सी कशामध्ये येतो रे, I10. तुम्हाला हे पुरुष महिला काळाची पण गरज नाही, त्या प्रश्न उत्तर आधीच आलं आपल्याला की सी कोणत्या कारमध्ये होता, कारण त्यांनी मेन्शन केलेलं आहे ना. तर डी आणि ओ I10ने प्रवास करत नाहीत. तर डी आणि ओ जर I20 मध्ये आले, तर सी साठी I10 मध्ये जागा उरेल, बाकी कुठे जागा आहे का, नाही. तुम्हाला त्याचं उत्तर तसं, पण ही एक पझल आहे, तर याच्यात कसाही प्रश्न फ्रेम होऊ शकतो, तो ती अशी ही फायनल फ्रेमिंग त्याची आहे. नेक्स्ट बघा, मालिकेची संज्ञा सोयीला. ही मालिका इतकी सोपी नव्हती, होती का. हां, 3 नंतर 4, 3 नंतर 1 फॅक्टोरियल म्हणजे काय, 4, 4 प्लस 2 फॅक्टोरियल म्हणजे काय, 6, 6 प्लस 3 फॅक्टोरियल म्हणजे काय, 12, 12 प्लस 4 फॅक्टोरियल म्हणजे काय, 36. अशा प्रकारे होतं. तर बरेच हे होतं, खूपदा आपल्याला प्रश्न इझी वाटतात,
पण त्याचं फ्रेमिंग काय असतं, अवघड असतं. तर आपल्याला हे संख्यामाला अक्षरमालाची उदाहरणं कधी कधी तर या टाईपचे उदाहरणं असतील, किंवा तुम्हाला बघा ती पझल टाईप येतं ना, असं ते मॅट्रिक्स येतात 4, 5, 9 संख्या दिलेल्या असतात, त्याच्यामध्ये मग कोणती संख्या काढायची. अनेक लोकांना ते पझल सोडण्यात पण फार इंटरेस्ट असतो. तर एक लक्षात ठेवायचं, कधी कधी हे प्रश्न खूप सोपे सुद्धा असतात, कधी कधी काय असतात, अवघड सुद्धा असतात. तर तुम्हाला एका मिनिटात काही लिंक लागतंय तर सोडवायचे तसे प्रश्न, नाही तर सरळ काय करायचं, स्किप करायचं. याचं कारण काय आहे, कारण या टाईपच्या प्रश्नामध्ये हे संख्यामाला अक्षरमाला आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्याला ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला नाही बस आलोच आपण एकदम जवळ प्रश्नाच्या, बरोबर आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये कधी वेळ आपला निघून जातो आणि कधी 3-4 मिनिटं आपले चालले जातात, आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून थोडं केअरफुल व्हायचं या टाईपचे प्रश्न सोडत असताना. ओके, हां. तर इथे तुम्ही काढायचं उत्तर किती, 876 येतं. हां, एक व्यक्ती 10% सवलतीने 100 पेन खरेदी करतो. खरेदी केवळ निव्वळ पैशाची रक्कम 600 रुपये आहे. आता त्याने 600 रुपयामध्ये पेन खरेदी केले, ठीक आहे. त्या व्यक्तीने विक्री खर्च निव्वळ किमतीच्या 15% ठेवला आहे. तर तो विक्रीसाठी जो काही खर्च आहे तो खर्च आहे तो 15%. तर 600 15%, 600 15% म्हणजे किती, 90 रुपये. तर एकूण त्याचं किती होणार, 690 रुपये त्यांनी पूर्ण विक्री खर्च म्हणून एक हे केलेला आहे, ठीक आहे. आता त्याला 25% याच्यावरती काय मिळवायचं आहे, नफा. तर 690च्या 25% म्हणजे किती टक्के, 125% ना 690च्या किती होतात, 862.50. सो म्हणून उत्तर केलं 862 पॉईंट. एकदम सोपं आहे उदाहरण. ओके, किंमत आहे त्याच्यावरती 15% खर्च लावला की त्याला काही लागला, आणि त्याच्या आणखी 25%, किंवा तुम्ही डायरेक्ट करू शकता. बघा किती रुपये होते, 600 रुपये. किती रुपयात विकत घेतले त्यांनी किती डिस्काउंट घेतली, घेणं देणंच नाही आपल्याला, डिस्काउंटचा काय संबंध इथे. तितक्या रुपयात खरेदी केली कारण, आणि तो विकतोय. आता त्यांनी विक्री खर्च किती होता, नाही बाबा मला याला खर्च झालेला आहे, तर तो 15% मला नफा, त्यात 15% मला लावायचा खर्च. 15% लावतो म्हणजे किती होतो तो 100, कारण इनिशियल प्राइस जर 60% 100% आपण कन्सिडर केली तर 15% नफा म्हणजे किती टक्के होतात, ते 115%, म्हणजे 115 भागिले 100. आता आणखी नफा किती मिळवायचा आहे या किमतीवरती, 25%. तर या किमतीवर 25% म्हणजे किती, 125 भागिले 100, आणि याने कॅल्क्युलेट करा, यू विल गेट द आन्सर. गॉट इट, कळलं. हां, त्याने उत्तर येईल तुमचं 862.5. हां, नेक्स्ट बघा. बी हे डब्ल्यू आणि टीचे वडील आहेत. ओके, सो बी जे आहेत ते काय, डब्ल्यू आणि टीचे वडील आहेत, ठीक आहे. म्हणजे बी इज फादर, वडील आहेत ना. पण आता डब्ल्यू आणि टीचं आपल्याला अजून जेंडर माहिती नाही. आर हा डब्ल्यूचा मुलगा आहे. आता डब्ल्यूचा मुलगा त्याचं नाव काय, आर, म्हणजे बी त्याचा आजोबा. सी ला फक्त आर हाच एक भाऊ आहे. आता सी ला फक्त आर हाच एक भाऊ आहे. ओके, म्हणजे डब्ल्यूचा मुलगा किंवा मुलगी कोण झाली, सी. हा भाऊ की बहीण आपल्याला माहित नाही. यम ही सी ची आई आहे. सी ची आई काय, यम जर आई झाली म्हणजे डब्ल्यू त्याचे काय होतील, वडील ना, हे हजबंड वाईफ झालेत ना. सी ची जर आई आहे, यम आई आहे, तर डब्ल्यूचा तो मुलगा किंवा मुलगी आहे, तर हे त्याचे काय होतील, या दोघांची ही आई होईल ना, बरोबर आहे. आणि त्याचे काय वडील आहेत. हां, यम ही सीची आई आहे. यम ही झेडची सून आहे. आता यम कोणाची सून आहे, झेडची सून आहे, म्हणजे याचा अर्थच काय की याचे जे वडील आहेत तर याची पण डब्ल्यूची काय आई, तर झेड काय झाली, डब्ल्यूची आई झाली. हां, आणि झेडला फक्त एकच मुलगी आणि एकच मुलगा आहे. तर झेडला काय एक मुलगा आहे आणि एक काय मुलगी आहे. तर यावरून कोणता पर्याय निश्चितपणे सत्य आहे, तर कोणता पर्याय निश्चितपणे सत्य होईल. ओके, हां. तर आता बघा, झेडला एकच मुलगा, आता मुलगा आला, तर ही एक मुलगी म्हणजे टी म्हणजे काय झाली, मुलगी, बरोबर ना. अरे झेडला एकच मुलगा आहे, तर हा मुलगा डब्ल्यू ऑलरेडी आलेला आहे, तर टी काय झाली, त्याची मुलगी झाली. हां, मग काय, डब्ल्यू या झेडचा जावाई आहे. डब्ल्यू झेड जावाई होतो का, नाही, मुलगा होतो. हां, डब्ल्यूला फक्त एकच मुलगी आहे, डब्ल्यूला एक मुलगा आहे, पण सी आपल्याला माहित नाही ना, सी मुलगा आहे की मुलगी. तो मुलगा येऊ शकतो, मुलगी आपण निश्चित नाही सांगू शकत ना. टी सीची आते आहे, या सीचे वडील, सी कोणी असो, मुलगा असो मुलगी असो, त्याला काही संबंध पडत नाही. याच्या वडिलांची ही बहीण आहे, आणि वडिलांची बहीण म्हणजेच काय, आत्या. म्हणून तुमचं उत्तर काय येणार, 100चं 3 होईल. 100चं 3 होईल. कळलं प्रत्येकाला. ओके,